फातिमा। बॉस इतना घटिया मक्कार और झूठा आदमी है ना वो, जहन्नुम भी नहीं नसीब होगा उसे। शांत हो, काय झालंय मला व्यवस्थित सांग। अरे तुम्ही टेक्नोशी बोला बॉस। हे घे। बॉस, तुम्ही ज्या माणसाचे डिटेल्स काढायला सांगितलं होतं त्याचा नंबर आणि गव्हर्नमेंट रेकॉर्ड्सवरनं हे कळतंय की त्यांनी 1 नाही तर 4 लग्न केली। रघु नाईक, राकेश सावंत, नितीन गुप्ता आणि चेतन मंचेकर। प्रत्येक वेळेला वेगळी नावं पण माणूस तोच। अरे दिस इज अ प्युअर केस ऑफ मेट्रोमोनियल फ्रॉड बॉस। लास्ट अपडेट काय आहे त्याचा? बॉस, त्याचा शेवटचा कॉल रेकॉर्ड केला होता, त्यातून हे कळतंय की तो पुढच्या लग्नासाठी आजच एका मुलीला भेटणार आहे। गोल्डन गार्डन रेस्टॉरंट, संध्याकाळी 5 वाजता। ओके बॉस काय करायचं? फटकवायचं त्याला? नाही, मी काय सांगते ते नीट ऐका। कळलं? बॉस, आज त्याला सोडायचं नाही, त्याची हड्डी पसली एक करायची। करेक्ट। एक बाई दुसऱ्या बाईची कायम शत्रूच असते असं म्हणतात ना, पण ज्यावेळेस एक बाई दुसऱ्या बाईच्या मदतीसाठी उभी राहते त्यावेळेस त्या एकमेकींची ताकद बनतात आणि तीच ताकद आता या मंचेकर सारख्या पुरुषांना दाखवून द्यायची। ही आपणीवाली टीम आहे। बरं, 4 जणींचा संसार उद्ध्वस्त केल्यानंतर 5वीला भेटायला जायला दिवस पण कोणता निवडला यांनी? महिला दिनाचा। आज ह्याचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे। काय ग? कसला कार्यक्रम? अगं काही नाही सुमिते, जरा कामाचं चालू होतं। मी ठेवते। हा का? तुम्ही तर यायला हवं, तुम्ही सासूबाई आहात ना। तू पण सासू आहेस ना, माझ्या वतीने तू जा। हा, आणि 2-4 साड्या जास्त घे तुझ्यासाठी। चालेल। मजा करा। नाही पण पद्मिनी काकू पद्मिनी तुम्ही मामा, आय एम रेडी। जायचं? वाटलंच होतं, शॉपिंग म्हटल्यावर निशी लगेच धावत तयार होणार, पण बघ ना वहिनी येत नाहीयेत। का? काय झालं मम्मा? तुम्ही का नाही येते शॉपिंगला? नाही, मला खूप काम आहेत। आणि तू जा ना, तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना। पद्मिनी काकू सावकाश। मी काय म्हणते, तुम्ही आज जाऊन बसता का? मी जरा त्यांची वाट बघते। बर चाल चाल। हो। मी केदारला बोलवून आणते। चला निघायचं? चला निघूया। हा, एक सेकंड। तारिणीचा फोन आहे, घ्यावा लागेल। नमस्कार सुमी आजी। नमस्कार करते। एक्स्ट्रीमली सॉरी, आम्हाला यायला थोडा उशीर झाला। हो राहू दे, चालायचंच। लग्नाची तयारी आहे ना, मग गडबड करून कसं चालेल? हो। पण कौशिकी ताई, हा, दुकान मात्र अगदी छानच तुम्ही निवडलंय हो। केवढं मोठं आहे हे, म्हणजे बघा ना, खालीच एवढ्या साड्या आहेत, वर किती असतील ना आणखीन। इकडे खूप छान कलेक्शन आहे सुमी आजी। हे प्रथा स्टोर आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबाची शॉपिंग इथूनच करतो। आणि इकडची स्पेशालिटी ही आहे की तुम्ही इकडे साड्या कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता। ट्रेडिशनलची खूप छान व्हरायटी आहे इकडे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एखादी छान कॉन्फरन्स असली, इम्पॉर्टंट मीटिंग असली की मी शॉपिंग इकडनंच करते। खूप छान साड्या आहेत, तुम्हाला नक्की आवडतील। अगं बाई, माझा धनुष आलाच की। ये केदार, आपण शॉपिंगला सुरुवात करूया का? हो चला चला। बरं तारिणी, इकडलं ब्रायडल कलेक्शन खूप छान आहे। म्हणजे तुला स्पेसिफिकली काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर मला सांग, आपण करून घेऊया। हाय कौशिकी। हाय कविता। हॅलो। फायनली प्रथामध्ये तुमचं स्वागत आहे। आता तू फॉर्मली मला वेलकम करून
ऑकवर्ड करणार आहेस का? नाही नाही असं नाही, तुमचंच आहे प्रथा. मला खूप आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून सगळे. नाही, आम्ही येणारच होतो कारण एक खूप स्पेशल ओकेजनच्या शॉपिंगसाठी आम्ही आलोय. अच्छा. हा माझा छोटा भाऊ केदार. अगं ही तुझ्यासाठी थोडी साधी नाही वाटत आहे तुला? नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा छान साडी पाहिजे. तू नवरी आहेस, थोडी भरगच हवी ना साडी. तुम्ही ही दाखवा ना, ही जरा छान वाटते मला. ताई तिची चॉईस तशी बेसिकच आहे. निशिता ती दाखवा ना, ती मला छान वाटते. तारिणी तू नवरी आहेस, सगळी हाऊस पूर्ण करून घे आणि लग्न एकदा म्हणजे पुन्हा नाही होणार आहे ना लग्न. महागातली घे. तारिणी आरामात विचार कर, तुला हवी ती साडी घे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ओके. ही पण छान आहे, पण ह्याचा पदर जर असं. मला काय वाटतं, आपण मानपानाच्या साड्या बघून घ्यायच्या का? अगं गॉड, हिच्यात ना काही एक्साइटमेंटच नाहीये. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, जर आपण मानपानाच्या साड्या आधी पाहिल्या तर लग्नाची साडी बघायला आपल्याला जास्त वेळ मिळेल ना. हा, बाकी काही नाही. हा म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर काहीच हरकत नाहीये. सुमी आजी, आपण आधी मानपानाच्या साड्या बघून घेऊया का? हो हो चालेल चालेल. नाही म्हणजे यांच्याकडे मानपानाच्या साड्यांचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे.